नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचा आपल्या नवीन लेक्चरमध्ये. भारतीय संविधान यामधील मूलभूत हक्क या विषयावर आपण किंवा ह्या टॉपिकवर आज डिस्कस करणार आहोत. मी प्राध्यापक अक्षय जगताप स्वागत करत आहे आपल्या सगळ्यांचा. तत्पूर्वी एक महत्त्वाची सूचना की तुम्ही जर ह्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि यांसारख्या या लेक्चरसारख्या चांगल्या तुम्ही बेल आयकॉन दाबा आणि तुम्हाला वेगवेगळ्या आणि नवीन नवीन गोष्टी इथून शिकायला मिळतील. ठीक आहे. तर मूलभूत हक्क म्हणजे काय, तर लोकशाही देशांमधील व्यक्तींना काही मूलभूत हक्क प्रदान केले जातात. त्यांचे संरक्षण देशातील न्यायव्यवस्थेमार्फत केले जाते. जसे की भारतीय राज्यघटनेच्या भाग 3 मधील कलम 12 ते 35 मध्ये मूलभूत हक्क समाविष्ट करण्यात आले आहेत. त्यामुळे भाग 3 ला भारताची मॅग्ना कार्टा असं संबोधलं जातं. घटनाकर्त्यांनी हे मूलभूत हक्क USA घटनेवरून घेतले आहेत. समजलं तुम्हाला? जर मूलभूत हक्क आहेत हे काय आहे, लोकशाही देशांमधील व्यक्तींना प्रदान केले जातात. आणि भाग 3 यामध्ये काय आहे, भारतीय संविधानातील जे भाग 3 आहे यामध्ये मूलभूत हक्क दिलेले आहेत. म्हणून ह्यालाच काय म्हटलं जातं, भारताची मॅग्ना कार्टा भाग 3 ला म्हटलं जातं. भारताच्या घटनेतील भाग 3 मधील मूलभूत हक्कांची एक मोठी व सर्वसमावेशक यादी देण्यात आली आहे. खरे तर आपल्या घटनेतील मूलभूत हक्क जगातील इतर कोणत्याही घटनेतील हक्कांपेक्षा अधिक विस्तृत आहेत. लक्षात घ्या, ज्याप्रमाणे भारतीय संविधानामध्ये मूलभूत हक्क हे सांगितलेले आहेत, ज्याप्रमाणे विस्तृत स्वरूपात एक्सप्लेन केलेले आहेत, त्याप्रमाणे जगातील कोणत्याही संविधानामध्ये अशा प्रकारे मूलभूत हक्कांचं काय केलं नाही आहे, विस्तार स्वरूपात आणि एक्सप्लेन केलेले नाही आहेत. तर भाग 3 मूलभूत हक्क ही भारतीय संविधानातील मूलभूत अधिकारांची काय आहे, सनद आहे. ही सनद भारतीयांना नागरिक म्हणून त्यांचे आयुष्य शांतता व समानतेने व्यतीत करण्याचे नागरी अधिकार प्रदान करते. या मूलभूत हक्कांमध्ये काय काय आहे, तर कायद्यापुढे समानता, उच्चार आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य, त्याचबरोबर शांततेने कुठेही उपस्थित राहण्याचे सभा स्वातंत्र्य आणि नागरी हक्कांच्या संरक्षणासाठी संविधानिक प्रतिकारासाठी हेबियस कॉर्पस यांसारखा याचिकांचे अधिकार, जसे उदारमतवादी लोकतांत्रिक देशांमध्ये असलेल्या अधिकारांचा समावेश होतो. या अधिकारांचा भंग केल्यास न्यायालयाच्या विवेकानुसार भारतीय दंडविधान संहितेखाली शिक्षा होऊ शकते. मूलभूत मानवी अधिकाराखाली भारतीय नागरिकांच्या व्यक्तिमत्वाच्या योग्य आणि मैत्रीपूर्ण प्रगतीसाठीचे हक्क अशी भारताच्या मूलभूत हक्कांची व्याख्या केली जाऊ शकते. हे हक्क संपूर्ण जगात वंश, जन्माचे ठिकाण, धर्म, जात, संप्रदाय, रंग आणि लिंग यात भेदभावाशिवाय सर्व नागरिकांना लागू आहेत. काही बंधने वगळता हे अधिकार न्यायालयाद्वारे सर्व ठिकाणी लागू आहेत. ठीक आहे. तर आपल्याला समजलं मूलभूत हक्कांचा अर्थ आणि त्यांचे महत्त्वसुद्धा आपण बघितलेलं आहे. तर काय आहे मूलभूत हक्कांचा अर्थ, तर देशाच्या घटनेत समाविष्ट करण्यात आलेल्या हक्कांना मूलभूत हक्क असे म्हणतात. म्हणजेच घटनेतील मूलभूत हक्कांच्या यादीमध्ये नसलेल्या इतर कोणत्याही हक्काला मूलभूत हक्काचा दर्जा प्राप्त होत नाही. यावरूनच काय म्हणतात, ह्या हक्कांना मूलभूत हक्क असे म्हणतात, कारण ते राज्यघटनेमध्ये समाविष्ट केले असतात आणि राज्यघटना देशाचा मूलभूत कायदा, फंडामेंटल लॉ असते. समजलं तुम्हाला? त्याचबरोबर हे अधिकार न्यायप्रविष्ट म्हणजेच जस्टिसेबल असतात व त्यांचे उल्लंघन झाल्यास न्यायालयामार्फत ते पुन्हा प्राप्त करून घेण्यात येतात. हे अधिकार सर्व प्रकारच्या सार्वजनिक प्राधिकाऱ्यांवर बंधनकारक असतात. तसेच काही अधिकार खाजगी व्यक्तींविरुद्धही प्राप्त होतात. समजलं? त्यानंतर मूलभूत हक्कांचे महत्त्व काय आहे ते आपण पाहूया.
तर हे अधिकार सर्व नागरिकांना संपूर्ण शारीरिक, मानसिक, नैतिक व आध्यात्मिक विकास सुनिश्चित करतात. त्यांच्यामध्ये अशा मूलभूत स्वातंत्र्याचा समावेश असतो, त्यामुळे जीवन जगण्यायोग्य बनते. अशा प्रकारचे मूलभूत हक्कांचे महत्त्व आहेत. त्याचबरोबर ते देशात एकाधिकारशाही व जुलमी सत्ता प्रस्थापित होण्यास प्रतिबंध करून राज्यसंस्थेच्या आक्रमणापासून जनतेच्या स्वातंत्र्याचे काय करतात? संरक्षण करतात. मूलभूत अधिकार देशात राजकीय लोकशाहीचा आदर्श प्रस्थापित करतात. मूलभूत हक्क म्हणजे जे काही आपल्याला समानतेचा हक्क दिलेले आहेत, राईट टू फ्री स्पीच, राईट टू ट्रॅव्हल, जे काही हक्क दिलेले आहेत हे देशामध्ये काय करतात? राजकीय लोकशाहीचा आदर्श प्रस्थापित करतात. तर ह्या मूलभूत हक्कांची वैशिष्ट्ये काय आहेत? वैशिष्ट्य म्हणजेच काय? तर फीचर्स ऑफ फंडामेंटल राईट्स. तर आपण बघूया काय आहेत. तर ती आहेत, ती घटनेचा अविभाज्य भाग आहेत. काय आहेत? मूलभूत हक्क घटनेचा अविभाज्य भाग आहेत. मूलभूत हक्क घटनेचा अविभाज्य भाग असून ते साधारण कायद्याद्वारे बदलता किंवा रद्द करता येत नाही. एखाद्या साधारण कायद्याद्वारे ते बदलता किंवा रद्द करता येत नाही. त्यासाठी काय करावं लागेल? घटना दुरुस्ती करावी लागेल. अशी विशिष्ट जी प्रोसिजर असते घटनेत बदल करण्यासाठी तसं करावं लागेल. एखादा साधारण कायदा करून ते रद्द करता येत नाही. घटनेचा सर्वात विस्तृत भाग म्हणजे मोस्ट एक्झॉस्टिव्ह जो भाग आहे हा भाग 3 आहे. हा जगातील कोणत्याही घटनेतील मूलभूत हक्कांपेक्षा अधिक विस्तृत आणि काय आहे? विश्लेषणात्मक आहे. म्हणूनच भारतीय संविधानाला काय म्हटलं जातं? सर्वात मोठी लिखित राज्यघटना. त्याला कारण हेच आहे, कारण मूलभूत हक्क जे आहेत ते भाग 3 मध्ये अतिशय काय केलेले आहेत? विस्तृतपणे त्यांचं विश्लेषण केलेलं आहे. ते केवळ नैसर्गिक हक्क नाही आहेत, तर कसे आहेत? घटनेतील मूलभूत हक्क हे निसर्गाने मानवाला मानव म्हणून जन्माला आल्यामुळे बहाल केलेले नैसर्गिक हक्क नव्हेत. फक्त घटनेत उल्लेख केलेले हक्कच मूलभूत हक्क आहेत. या यादीमध्ये नसलेल्या कोणत्याही इतर हक्कांना मूलभूत हक्काचा दर्जा नाही. समजलं? दुसऱ्या भाषेत घटनेत उल्लेख केलेल्या नैसर्गिक हक्कांना मूलभूत हक्क म्हणत नाही. काही हक्क हे केवळ भारतीय नागरिकांनाच उपलब्ध आहेत. हे काय आहेत? आपल्या भारतीय घटनेची वैशिष्ट्य. त्यामध्ये भाग 3 मध्ये सर्वप्रथम आपल्याला राज्यसंस्था म्हणजे काय किंवा राज्य म्हणजे काय हा एक टॉपिक आहे. तर त्याच्यामध्ये राज्यसंस्थेची व्याख्या दिलेली आहे. तर काय आहे राज्यसंस्थेची व्याख्या? डेफिनेशन ऑफ स्टेट म्हणजे मूलभूत हक्कांशी संबंधित विविध तरतुदींमध्ये राज्यसंस्था म्हणजे स्टेट हा शब्द वापरण्यात आलेला आहे. त्याचा अर्थ भाग 3 मधील कलम 12 मध्ये देण्यात आला आहे. या व्याख्येनुसार राज्यसंस्था या शब्द उल्लेखात कोणकोणत्या बाबींचा समावेश होतो तर ते आपण बघूया. तर भारताचे शासन व संसद म्हणजे संघराज्य शासनाची कार्यकारी व कायदेविषयक अंगे, त्याचबरोबर घटक राज्य शासन व विधिमंडळ म्हणजेच घटक राज्य शासनाची कार्यकारी व कायदेविषयक अंग, तसेच सर्व स्थानिक प्राधिकारी, नगरपालिका, पंचायती, जिल्हा मंडळे, न्यास इत्यादींचा समावेश राज्यसंस्थेमध्ये होतो. तसेच भारताच्या राज्यभूमीतील किंवा भारत सरकारच्या नियंत्रणाखालील इतर सर्व प्राधिकारी. समजलं? त्याचबरोबर राज्यसंस्था या शब्दाचा अर्थ सर्वोच्च न्यायालयाने खूप व्यापकतेने लावलेला आहे. त्यामध्ये राज्यसंस्थेचा अशा सर्व साधनांचा व अभिकरणांचा समावेश करण्यात आला आहे ज्यांनी मोठ्या प्रमाणात सरकारी वित्तीय सहायता मिळते. तर आपण पाहूया की भारतीय घटनेतील मूलभूत हक्क. तर भाग 3 मधील कलम 12 ते 35 हे काय आहेत? मूलभूत हक्क आहेत. परंतु कलम 14 पासून कलम 32 पर्यंत मूलभूत हक्क दिलेले आहेत. मूलभूत हक्कांचे 7 गटांमध्ये वर्णन केलेलं आहे. त्यापैकी 7वा आहे मालमत्तेचा हक्क. परंतु हा हक्क 44व्या संविधानिक दुरुस्तीनुसार मूलभूत अधिकारातून काय केलेला आहे? वगळून काढण्यात आलेला आहे. ठीक आहे, याला काय केलेलं आहे? कायदेशीर हक्क केलेला आहे, मूलभूत अधिकार नाही आहे. तर आपले कोणकोणते मूलभूत हक्क आहेत तर ते बघूया. तर समानतेचा हक्क, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क, शोषणापासून संरक्षणाचा हक्क, धार्मिक निवड व स्वातंत्र्याचा हक्क, सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क, संविधानिक प्रतिकाराचा हक्क. ठीक आहे, तर हे आपले काय आहेत? मूलभूत अधिकार आहेत. तर त्यापैकी आपण सर्वप्रथम पाहूया समानतेचा हक्क. समानतेचा हक्क आपण
चित्रावरून समजतच असेल आपल्याला इक्वॅलिटी आणि इक्वेटीमधला फरक काय, समानता म्हणजे नक्की काय असतं ते आपल्याला समजेल या चित्रावरूनच जर आपण लक्षपूर्वक चित्र बघितलं तर. ठीक आहे. तर समानतेचा हक्कामध्ये कलम 14 ते 18 हे कशाविषयी आपल्याला सांगतात, समानतेच्या हक्कांविषयी. ठीक आहे. तर आपण सर्वप्रथम पाहूया कलम 14. नोट डाऊन करू शकता तुम्ही कलम 14. कलम 14 आपल्याला काय सांगतं, तर कायद्यापुढे समानता. कायद्यापुढे समानता म्हणजेच काय, तर कलम 14 नुसार राज्यसंस्था कोणत्याही व्यक्तीस भारताच्या राज्यक्षेत्रास कायद्यासमोर समानता किंवा कायद्याने समान संरक्षण नाकारणार नाही. हा मूलभूत हक्क भारताचे नागरिक तसेच परकीय व्यक्तींनाही प्राप्त आहे. तसेच त्यातील व्यक्ती या शब्द उल्लेखामध्ये कायदेशीर व्यक्तींचाही समावेश आहे, जसे वैधानिक महामंडळे, कंपन्या, नोंदणीकृत सोसायट्या किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर व्यक्ती. या हक्कात समाविष्ट असलेल्या कायद्यासमोर समानता हा हक्क ब्रिटनच्या घटनेवरून, तर कायद्याने समान संरक्षण हा हक्क अमेरिकन घटनेवरून घेण्यात आले आहे. तर कायद्यासमोर समानता म्हणजे काय आहे, तर कायद्यासमोर समानता ह्या हक्कातून पुढील 3 अर्थ निघतात. तर कोणते, तर कोणताही व्यक्ती श्रीमंत, गरीब, उच्च किंवा निम्न, सरकारी किंवा गैरसरकारी कायद्याच्या वर नसतो. देशातील न्यायालयांमार्फत प्रशासित केला जाणारा साधारण कायदा सर्व व्यक्तींना सारख्या प्रमाणात लागू असतो आणि कोणत्याही व्यक्तीस कोणत्याही प्रकारचे विशेषाधिकार नसणे. ठीक आहे. याला काय म्हटलं जातं, कायद्यासमोर समानता कलम 14 नुसार. ठीक आहे. तर हे काय म्हणतात त्याला, इक्वॅलिटी बिफोर लॉ. ठीक आहे. तर यामध्ये काही अपवाद आहेत समानतेच्या तत्वाचे. तर ते कोणते आहेत, तर भारताचे राष्ट्रपती व घटक राज्यांचे जे राज्यपाल आहेत यांना कलम 161 अंतर्गत काय दिलं जातं, संरक्षण दिलं जातं. तर ते कोणत्या बाबतीत आहे, तर राष्ट्रपती किंवा राज्यपाल आपल्या पदाच्या अधिकारांच्या वापराबद्दल आणि कर्तव्य पालनाबद्दल कोणत्याही न्यायालयास उत्तरदायी असणार नाही, त्यांच्या पदावधी दरम्यान तसेच पदावधी संपल्यानंतरही. मात्र असे असताना भारत सरकार किंवा राज्य सरकार विरुद्ध योग्य कार्यवाही करण्याचा कोणत्याही व्यक्तीचा हक्क अबाधित राहील. तसेच कलम 61 अंतर्गत राष्ट्रपतीवर महाभियोग चालवताना त्यांच्या कृतींचे परीक्षण केले जाऊ शकेल. नंतर राष्ट्रपती किंवा राज्यपालांच्या विरुद्ध त्यांच्या पदावधी दरम्यान कोणत्याही न्यायालयात कोणत्याही प्रकारची फौजदारी कार्यवाही सुरू केली जाणार नाही किंवा चालू ठेवली जाणार नाही. त्यानंतर राष्ट्रपती किंवा राज्यपालाला अटक करण्यासाठी किंवा कारागृहात टाकण्यासाठी त्याच्या पदावधी दरम्यान कोणत्याही न्यायालयाकडून कोणताही आदेश काढला जाणार नाही. त्यानंतर राष्ट्रपती किंवा राज्यपालाने आपले पद ग्रहण करण्यापूर्वी किंवा नंतर त्याने त्याच्या व्यक्तिगत नात्याने केलेल्या कोणत्याही कृतीच्या संबंधात त्याच्या पदावधी दरम्यान कोणतीही दिवाणी कार्यवाही त्याला त्या आशयाची नोटीस दिल्यापासून पुढचे 2 महिने संपल्याशिवाय करता येणार नाही. ठीक आहे. तर कायद्यापुढे समानतामध्ये हे अपवाद आहेत कलम 14 मध्ये. समजलं तुम्हाला, कलम 14 मध्ये हे सांगितलेले आहे. त्यानंतर दुसरा आहे कायद्यासमोर समानता किंवा समानतेच्या हक्कामध्ये सगळ्यात महत्त्वपूर्ण पॉईंट आहे तो म्हणजे काय आहे, तर कलम 15. म्हणजेच काय, तर धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थान या कारणावरून भेदभाव करण्यास काय आहे, मनाई आहे. यावरून करण्यात काय आहे, मनाई आहे. तर कलम 15(1) नुसार राज्यसंस्था कोणत्याही नागरिकाबाबत केवळ धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थान यापैकी कोणत्याही कारणावरून भेदभाव करणार नाही. या कलमातील भेदभाव व केवळ हे 2 निर्णायक शब्द आहेत. येथे भेदभाव म्हणजे व्यक्तींमध्ये प्रतिकूल ठरेल असा विभेद निर्माण करणे होय. ठीक आहे. तर याला पण सुद्धा काही अपवाद आहेत. तर वरील 3 आधारांवर भेदभाव करण्याच्या सामान्य नियमाला मात्र 3 अपवाद आहेत. म्हणजेच 1, राज्यसंस्था महिला व बालकांसाठी कोणतीही विशेष तरतूद करू शकते. उदाहरणार्थ महिलांसाठी आरक्षण, बालकांसाठी मोफत अनिवार्य शिक्षण. त्यानंतर राज्यसंस्था नागरिकांच्या सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या कोणत्याही वर्गाच्या उन्नतीकरता किंवा अनुसूचित जाती आणि जमातींकरता कोणतेही विशेष तरतूद करण्याचा अधिकार आहे. आणि 93व्या घटना दुरुस्तीने 20 जानेवारी 2006 रोजी समाविष्ट करण्यात आलेल्या कलम 15(5) मध्ये समाविष्ट करण्यात आले की राज्यसंस्थेस
नागरिकांच्या सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या कोणत्याही वर्गाच्या उन्नतीकरता किंवा अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींकरता कोणतीही विशेष तरतूद करण्याचा अधिकार आहे. ठीक आहे, कलम 15 मधील हे अपवाद आहेत. त्यानंतर कलम 16 आपल्याला येतं समानतेच्या हक्कामधील, तर सार्वजनिक रोजगारामध्ये समान संधी. ठीक आहे, तर कलम 16 नुसार राज्यसंस्थेच्या नियंत्रणाखाली कोणत्याही पदावरील रोजगार किंवा नेमणुकीसंबंधी बाबींमधील सर्व नागरिकांना समान संधी असेल. तर हे झालं समानतेच्या कायद्यामधील कलम 16 विषयी. त्यानंतर सगळ्यात महत्त्वपूर्ण आहे कलम 17 अस्पृश्यता नष्ट करणे. कधी कधी प्रश्न येतो बघा आपल्याला MPSC मध्ये, कोणत्या कायद्यानुसार किंवा कलमानुसार भारतीय संविधानानुसार अस्पृश्यता नष्ट करण्यात आली. तर कलम 17 नुसार काय केलं, अस्पृश्यता नष्ट केली. काय कलम 17 म्हणतं, तर अस्पृश्यता नष्ट करण्यात आली आहे व तिचे कोणत्याही स्वरूपातील आचरण निषिद्ध करण्यात आले आहे. अस्पृश्यतेतून उद्भवणारी कोणतीही निसमर्थता लादणे हा कायद्यानुसार शिक्षापात्र काय आहे, अपराध आहे. या कायद्यात अत्याचाराच्या म्हणजे ॲट्रॉसिटीज केसेस समाविष्ट नसल्याने त्यासाठी पुढे अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती निवारण कायदा 1989 काय केला, संमत करण्यात आला. ठीक आहे, त्यानंतर कलम 18 आहे किताब नष्ट करणे. किताब नष्ट म्हणजे काय, जर जे टायटल किंवा काही त्यावेळी राजे महाराजे होते ते उदाहरणार्थ टायटल यूज करायचे, किताब वापरायचे, महाराजा, राजबहादूर, रायबहादूर, रायसाहेब, दिवान बहादूर, तर यांसारखे जे किताब आहेत ते कलम 18 नुसार नष्ट केले. त्यासाठी 4 तरतुदी आहेत, म्हणजे राज्यसंस्थे लष्करी व शैक्षणिक मानविशेषक वगळता कोणत्याही नागरिकास किंवा परकीय व्यक्तीस कोणताही किताब प्रदान केला जाणार नाही. त्यानंतर भारताचा कोणताही नागरिक कोणत्याही परकीय देशाकडून कोणताही किताब स्वीकारणार नाही. त्यानंतर राज्यसंस्थेखालील कोणतेही लाभाचे किंवा विश्वासाचे पद धारण करणारा भारताचा नागरिक नसलेला व्यक्ती राष्ट्रपतीच्या संमतीशिवाय कोणत्याही परकीय देशाकडून कोणताही किताब स्वीकारणार नाही. आणि चौथा, राज्यसंस्थेखालील कोणतेही लाभाचे किंवा विश्वासाचे पद धारण करणार नाही नागरिक परकीय व्यक्ती राष्ट्रपतीच्या संमतीशिवाय परकीय देशाकडून कोणत्याही प्रकारची भेट किंवा वित्तलब्धी पद स्वीकारणार नाही. तर हे आहे किताब नष्ट करणे. परंतु काय झालं, तर राष्ट्रीय पुरस्कारांची स्थापना करण्यात आली 1954 मध्ये आणि त्यानुसार 1996 मध्ये सर्वप्रथम सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय पुरस्कारांची म्हणजेच भारतरत्न, पद्मविभूषण व पद्मभूषण आणि पद्मश्री हे घटनात्मक वैधता असलेली पदे देण्यासाठी मान्यता दिलेली आहे. न्यायालयाच्या मते हे पुरस्कार कलम 18 अंतर्गत किताब या शब्दाच्या व्याख्येत येत नाही. ठीक आहे, तर हे झालं आपल्या समानतेच्या हक्कांविषयी. आता नेक्स्ट आहे पॉईंट आपला स्वातंत्र्याचा हक्क. स्वातंत्र्याचा हक्क, तर काय आहे स्वातंत्र्याचा हक्क, तर स्वातंत्र्य म्हणजेच काय, तर फ्रीडम. आपला भारत देश 1947 रोजी स्वातंत्र्य झाला, परंतु नागरिकांना जे स्वातंत्र्याचे हक्क आहेत ते भारतीय संविधानानुसार प्रदान करण्यात आले. ठीक आहे, तर स्वातंत्र्याच्या हक्कामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे कलम 19. कलम 19 काय म्हणतं आपल्याला, की भाषण स्वातंत्र्य आणि इत्यादी संबंधीच्या विवक्षित हक्कांचे संरक्षण. स्वातंत्र्याच्या हक्कांमधील कलम 19 आपल्याला भाषण स्वातंत्र्याचं काय देतो, अधिकार देतो. त्यामध्ये भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य, तसेच एकत्र जमण्याचे स्वातंत्र्य, संघटनेचे स्वातंत्र्य अशा प्रकारचे आपल्याला अधिकार स्वातंत्र्याच्या हक्कामधून मिळतात. तर भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे काय, तर काय आहे, तर याचा अर्थ असा होतो की सर्व नागरिकांना आपली मते शब्दाने, लिखाणातून, छापून, चित्राद्वारे किंवा इतर मार्गाने काय व्यक्त करण्याचा अधिकार आहे. ओके, समजलं तुम्हाला. त्यामध्ये कोणत्या घटकांचा समावेश होतो, तर स्वतःची तसेच इतरांची मते प्रदर्शित करण्याचा स्वातंत्र्याचा हक्क, व्यापारी जाहिरात करण्याचे स्वातंत्र्य, प्रेसचे स्वातंत्र्य, राजकीय पक्षाने पुकारलेल्या बंदच्या विरुद्ध हक्क, सरकारी कामाची माहिती मिळवण्याचा अधिकार, टेलिफोनवरील संभाषणाच्या टॅपिंग विरुद्धचा हक्क, निदर्शनाचा अधिकार, नंतर शांततेचे स्वातंत्र्य. या प्रकारे काय आहे, स्वातंत्र्याचे हक्क आहेत हे भाषण स्वातंत्र्यामधील. नंतर एकत्र जमण्याचे स्वातंत्र्य, संघटना बनवण्याचे स्वातंत्र्य हे आपल्याला स्वातंत्र्याच्या अधिकाराच्या अंतर्गत दिलेले आहेत. मुक्त संचाराचे स्वातंत्र्य, वास्तव्याचे स्वातंत्र्य, व्यवसायाचे स्वातंत्र्य, आपण कुठेही जाऊन राहू शकतो, व्यवसाय करू शकतो, या प्रकारचे अधिकार आपल्याला स्वातंत्र्याच्या हक्काच्या अंतर्गत प्रदान केले जातात. त्यानंतर कलम 20 आहे. कलम 20 आपल्याला काय कोणता अधिकार देतो, तर अपराधांच्या दोषसिद्धीबाबत संरक्षण.
ठीक आहे. अपराधांच्या दोषसिद्धीबाबत संरक्षण कलम 20च्या अंतर्गत देतो. तर काय म्हणतो कलम 20? कलम 20 अन्वये सर्व व्यक्तींना म्हणजेच नागरिक, परकीय तसेच कंपन्या, महामंडळे यांसारख्या ज्या कायदेशीर व्यक्ती आहेत त्यांना असंगत व अत्याधिक शिक्षेपासून संरक्षण प्रदान करण्यात आले आहे. या हक्काशी संबंधित 3 तरतुदी आहेत. त्यामध्ये काय आहे तर एक्स पोस्ट फॅक्टो म्हणजेच कायद्याचा अंमल नसणे, डबल जेपर्डी नसणे व स्वतःविरुद्ध साक्षीदार होण्याची सक्ती नसणे. एक्स पोस्ट फॅक्टो म्हणजे काय तर कोणत्याही व्यक्तीने प्रचलित कायद्याचा भंग केला असल्यास तर त्याला दोषी ठरवले जाईल. तसेच प्रचलित कायद्याने सांगितलेल्या शिक्षेपेक्षा त्याला अधिक शिक्षा देता येणार नाही. याला काय म्हणतात? एक्स पोस्ट फॅक्टो. नंतर डबल जेपर्डी म्हणजेच काय तर एकाच अपराधाबद्दल एकापेक्षा अधिक वेळा कोणत्याही व्यक्तीवर खटला चालवला जाणार नाही आणि त्याला शिक्षा दिली जाणार नाही. याला काय म्हणतात? डबल जेपर्डी. नंतर स्वतःविरुद्ध साक्षीदार होण्याची सक्ती नसते म्हणजेच काय तर कलम 20 अन्वये कोणत्याही अपराधाचा आरोप असलेल्या कोणत्याही व्यक्तीवर स्वतःविरुद्ध साक्षी होण्याची सक्ती केली जाणार नाही. स्वतःविरुद्ध साक्षीदार म्हणजे तू केलेला गुन्हा आहे त्यासाठी तू साक्षीदार हो, याच्यासाठी काय केली जाणार नाही? सक्ती केली जाणार नाही. तर स्वातंत्र्याच्या हक्कामधील कलम 20 अपराधांच्या दोषसिद्धीबाबत संरक्षण याचा आपल्याला अधिकार दिलेला आहे. त्यानंतर स्वातंत्र्याच्या हक्कामध्ये कलम 21(1) काय आहे? कलम 21(1) शिक्षणाचा हक्क, राईट टू एज्युकेशन दिलेला आहे. राज्यसंस्था 6 ते 14 वयापर्यंतच्या मुलांना कायद्याने ठरवल्यानुसार मोफत व अनिवार्य शिक्षण उपलब्ध करून देईल. त्यानंतर कलम 22 अटक व स्थानबद्धता यांपासून संरक्षण दिलेलं आहे आपल्याला. ठीक आहे. त्यानंतर काय आहे? अटक व स्थानबद्धता यापासून संरक्षणमध्ये एक साधारण कायदा आहे. त्यामध्ये काय आहे तर कलम 21मध्ये अटक केले झालेल्या स्थानबद्ध करण्यात आलेल्या व्यक्तीस पुढील हक्क देण्यात आले. कोणते? तर अटकेची कारणं शक्य तितक्या लवकर कळवण्यात यावी ज्याला अटक केलेली आहे त्याच्यानंतर त्याच्या पसंतीच्या वकिलाचा सल्ला घेण्याचा व त्याच्याकरवी बचाव करण्याचा अधिकार आहे. ठीक आहे. त्यानंतर प्रतिबंध स्थानबद्धता कायदा, ते याच्यामध्ये पण काय व्यक्तीची स्थानबद्धता 3 महिन्यापेक्षा अधिक काळ करता येणार नाही आणि स्थानबद्ध करण्यात आलेल्या व्यक्तीस त्याचे कारण दिले पाहिजे. हे आपल्याला कशामध्ये येतं? स्वातंत्र्याच्या हक्कामध्ये येतं. नेक्स्ट पॉईंट आहे आपला शोषणाविरुद्धचा हक्क. शोषण म्हणजे काय तर एक्सप्लॉयटेशन. तर राईट अगेन्स्ट एक्सप्लॉयटेशन यामध्ये आपल्याला अधिकार दिलेले आहेत भारतीय संविधानाने. तर शोषणाविरुद्धचा अधिकार आपल्याला कलम 23 व 24 मध्ये दिलेला आहे. तर कलम 23 काय आहे तर माणसांचा अपव्यापार आणि वेठबिगारी यांना काय केलेले आहे? मनाई केलेली आहे. काय आहे? माणसांचा अपव्यापार म्हणजे काय तर माणसांचा अपव्यापार आणि बिगार व त्यासारख्या अन्य स्वरूपातील ज्या वेठबिगारी आहेत प्रथा त्यांना मनाई करण्यात आली आहे. आणि या तरतुदींचे कोणत्याही प्रकारे उल्लंघन करणे हा कायद्यानुसार काय आहे? शिक्षापात्र गुन्हा आहे. हा हक्क नागरिक तसेच गैरनागरिकांना सुद्धा उपलब्ध आहे. ठीक आहे. तर या कलमातील माणसांचा अपव्यापार या शब्दप्रयोगामध्ये कोणत्या बाबींचा समावेश होतो तर ते आपण बघूया. तर पुरुष, महिला व बालकांची खरेदी विक्री म्हणून वस्तू म्हणून वापर करणे किंवा महिला व बालकांचा अनैतिक व्यापार उदाहरणार्थ वेश्या व्यवसायासाठी त्यांचा वापर करणे, देवदासी, गुलामगारी या कृतीमधून शिक्षा म्हणून सरकारने अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा 1956 हा कायदा संमत केला आहे. तर या कलमातील बिगार किंवा बेगर म्हणजे काय तर मोबदल्याविना अनिवार्य काम होय. भारतात निर्माण झालेली ती एक शोषणयुक्त पद्धत होती ज्यामध्ये जमीनदार आपल्या कास्तकारांना काय करायचा? मोबदला न देता काही सेवा प्रदान करण्यासाठी भाग पाडत असत. बिगार व्यतिरिक्त कलम 23 अन्वये सक्तीच्या कामाची इतर स्वरूपे यांपासूनही व्यक्तीचे संरक्षण करण्यात आलेलं आहे. ठीक आहे. समजलं तुम्हाला कलम 23? आता आपण नेक्स्ट बघूया कारखाने. कलम 24 कारखाने इत्यादीमध्ये बालकांना कामाला ठेवण्यास मनाई. तर आपल्याला याच्यावरूनच समजेल कलम 24 आपल्याला शोषणाविरुद्धच्या हक्कामध्ये काय सांगतोय. तर कलम 24 नुसार 14 वर्ष व वयाखालील कोणत्याही बालकास कोणत्याही कारखान्यात वा खाणीत काम करण्यास नोकरीत ठेवले जाणार नाही. ठीक आहे. तर हे आहे शोषणाविरुद्धचा हक्क. त्यानंतर आहे धर्मस्वातंत्र्याचा हक्क. धर्मस्वातंत्र्याचा हक्कामध्ये आपल्याला कलम 25 ते 28 मध्ये काय दिलेलं आहे? मूलभूत हक्कांमध्ये धर्मस्वातंत्र्याचा हक्क दिलेला आहे आपला. तर कोणकोणते आपल्याला धर्मस्वातंत्र्याचे हक्क दिलेले आहेत तर कलम 25 काय आहे? विवेक बुद्धीचे स्वातंत्र्य आणि धर्माचे मुक्त प्रकटीकरण, आचरण आणि प्रचार.
धर्मस्वातंत्र्याच्या मधील कलम 25 आपल्याला विवेकबुद्धीचे स्वातंत्र्य आणि धर्माचे मुक्त प्रकटीकरण, आचरण आणि प्रचार देतो. तर यामध्ये काय काय आहे, तर सत्सद विवेकबुद्धीचे स्वातंत्र्य म्हणजे आपल्याला आवडेल त्या पद्धतीने देवाशी आपल्याला संबंधांना आकार देण्याचे व्यक्तीचे अंगभूत स्वातंत्र्य. त्यानंतर प्रकटीकरणाचे हक्क म्हणजेच काय, तर स्वतःचा धार्मिक विश्वास व श्रद्धा खुलेपणाने व मुक्तपणे प्रकट करण्याचे स्वातंत्र्य. नंतर आचरणाचे स्वातंत्र्य म्हणजे काय, तर धार्मिक उपासना, विधी, संस्कार, सण इत्यादींच्या आचरणाचे तसेच श्रद्धा व आदर्शांचे काय प्रदर्शन करण्याचे स्वातंत्र्य आहे. त्यानंतर प्रचाराचे स्वातंत्र्य म्हणजेच स्वतःच्या धार्मिक श्रद्धांचा प्रचार व प्रसार करणे तसेच धर्माची तत्त्व स्पष्ट करणे यांचे स्वातंत्र्य. मात्र यामध्ये दुसऱ्या व्यक्तीचे स्वधर्मात धर्मांतर करण्याचा हक्क समाविष्ट नाही. सक्तीच्या धर्मांतरामुळे विवेकबुद्धीच्या स्वातंत्र्याचा काय होतो, लोप होतो. हे आपल्याला कलम 25 मध्ये सांगितलेलं आहे. त्यानंतर कलम 26 मध्ये आपल्याला अधिकार दिलेला आहे धर्मविषयक व्यवहारांची व्यवस्था पाहण्याचे स्वातंत्र्य. धर्मविषयक व्यवहारांची व्यवस्था पाहण्याचे काय स्वातंत्र्य. तर कोणकोणते आहेत, तर कलम 26 अन्वये प्रत्येक धार्मिक संप्रदाय किंवा त्यातील गटास पुढील हक्क असतील. तर कोणते हक्क आहेत ते, धार्मिक व धर्मदायी उद्देशाकरता संस्थांची स्थापना करून त्या स्वखर्चाने चालवण्याचा हक्क. त्यानंतर धार्मिक बाबींमध्ये आपल्या व्यवहारांची व्यवस्था स्वतः पाहण्याचा हक्क. त्यानंतर जंगम स्थावर मालमत्ता स्वमालकीची असण्याची व ती संपादन करण्याचा हक्क. हे आपल्याला कशामध्ये दिलेलं आहे, कलम 26 मध्ये दिलेलं आहे. त्याचबरोबर कलम 27 मध्ये आपल्याला कोणता अधिकार दिलेला आहे, तर एखाद्या विशिष्ट धर्माच्या संवर्धनाकरता कर देण्याबाबत स्वातंत्र्य. म्हणजेच की कोणत्याही व्यक्तीवर असा कर देण्याची सक्ती केली जाणार नाही ज्याचे उत्पन्न एखाद्या विशिष्ट धर्माचे किंवा धार्मिक संप्रदायाचे संवर्धन करण्यासाठी खर्च करावयाचे आहे ते करू शकतात. ठीक आहे, समजलं. ही तरतूद केवळ कर आकारण्यास प्रतिबंध करते, शुल्क आकारण्यास नाही, कारण शुल्काचा उद्देश धार्मिक संस्थांच्या गैरधार्मिक प्रशासनाचे नियंत्रण करणे हा असतो. त्याचबरोबर धर्मस्वातंत्र्याच्या हक्कामध्ये कलम 28 आपल्याला शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक शिक्षण किंवा धार्मिक उपासना यांना उपस्थित राहण्याबाबतचे स्वातंत्र्य देतो. ठीक आहे, तर काय आहे याचा अर्थ, तर पूर्णतः राज्यसंस्थेच्या पैशातून चालवल्या जाणाऱ्या कोणत्याही शैक्षणिक संस्थेत कोणतेही धार्मिक शिक्षण दिले जाणार नाही. राज्यसंस्थेमार्फत प्रशिक्षित केली जाणारी एखादी शैक्षणिक संस्था जर दाननिधी किंवा न्यास म्हणून स्थापन करण्यात आली असेल तेथेच धार्मिक शिक्षण दिले जाऊ शकेल. ठीक आहे, तर हे आहे धर्मस्वातंत्र्याच्या हक्कानंतर. नंतर आपण बघूया सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क. कलम 29 आणि 30 मध्ये याचं योग्यते वर्णन दिलेलं आहे. कलम 29 आणि 30 कशाशी संबंधित आहे, सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क. ठीक आहे, तर आपण बघूया सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क कोणकोणते आहेत. तर कलम 29 मध्ये काय आहे, तर अल्पसंख्याक वर्गाच्या हितसंबंधाचे संरक्षण. काय, तर अल्पसंख्याक वर्गाच्या हितसंबंधाचे संरक्षण. कलम 29 नुसार भारताच्या राज्यक्षेत्रात राहणाऱ्या कोणत्याही नागरिक गटाला स्वतःची वेगळी भाषा, लिपी वा संस्कृती असल्यास ती जतन करण्याचा हक्क असेल. त्यानंतर राज्यसंस्थेकडून चालवल्या जाणाऱ्या किंवा राज्यनिधीतून सहाय्य मिळणाऱ्या कोणत्याही शैक्षणिक संस्थेत कोणत्याही नागरिकास केवळ धर्म, वंश, जात, भाषा यापैकी कोणत्याही कारणावरून प्रवेश नाकारला जाणार नाही. यापैकी जी तरतूद आहे ती नागरिकांच्या हक्काचे संरक्षण करते. काय आहे, अल्पसंख्याक वर्गाच्या हितसंबंधाचे रक्षण कलम 29 नुसार केले जातं. त्यानंतर कलम 30 काय सांगतात आपल्याला, तर अल्पसंख्याक वर्गाचा शैक्षणिक संस्था स्थापण्यास व प्रशासन करण्याचा हक्क. अल्पसंख्याक वर्ग कोण, तर देशामधील मायनॉरिटी म्हणजे ज्यांची संख्या कमी आहे अशा समुदायाला काय म्हणतात, अल्पसंख्याक समुदाय. तर त्याच्यामध्ये कोण आले, तर त्याच्यामध्ये आले मुस्लिम, ख्रिश्चन, बुद्धिस्ट, शीख, जैन यांसारखे जे लोक आहेत, पारसी, यांना काय म्हणतात, अल्पसंख्याक म्हणतात. ठीक आहे, तर कलम 30 मध्ये अल्पसंख्याक वर्गाचा शैक्षणिक संस्था स्थापण्याचा व त्यांचे प्रशासन करण्याचा हक्क आपल्याला याच्यामार्फत दिला जातो. कलम 30 मध्ये कोणते हक्क प्रदान केले आहेत तर बघूया आपण. तर सर्व धार्मिक किंवा भाषिक अल्पसंख्याक वर्गांना आपल्या पसंतीच्या शैक्षणिक संस्था स्थापण्याचा व त्यांचे प्रशासन करण्याचा हक्क असेल.
कलम 30 अन्वये एखाद्या अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थेची मालमत्ता सक्तीने संपादन करण्याची तरतूद असलेल्या कायद्यांना ती जी भरपाई रक्कम ठरवली जाईल त्यामुळे मधील हक्क निर्बंधित किंवा रद्द होणार नाही. ठीक आहे, तर हे आहे सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क. नेक्स्ट आहे घटनात्मक उपाययोजनांचा हक्क. काय आहे? घटनात्मक उपाययोजनांचा हक्क. लक्षात घ्या, घटनात्मक उपाययोजनांचा हक्क कलम 32 मध्ये दिलेला आहे आपल्याला, परंतु याच्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळी संसदेमध्ये त्यांचं शेवटचं भाषण केलं होतं मूलभूत हक्कांवर किंवा भारतीय संविधानावर, त्यावेळी त्यांनी म्हटलेलं आहे की आर्टिकल 32 म्हणजेच कलम 32 हे काय आहे तर भारतीय संविधानाचा आत्मा आहे. कारण जर घटनात्मक गोष्टी होत नसतील तर आपल्याला त्यावेळी त्यांच्याविषयी न्यायालयात दाद मागण्याचा अधिकार आपल्याला दिलेला आहे, मूलभूत अधिकार. ठीक आहे, त्यांनी कलम 32ला काय म्हटलेलं आहे? भारतीय संविधानाचा आत्मा. तर ते बघूया आपण का म्हटलेलं आहे. तर घटनेमध्ये केवळ मूलभूत हक्कांची घोषणा करणारे निष्फळ व निरुपयोगी ठरेल जर त्यांच्या अंमलबजावणीसाठी प्रभावी यंत्रणेची व्यवस्था करण्यात आली नाही. मूलभूत हक्क अर्थपूर्ण बनण्यासाठी ते न्यायप्रविष्ट असणे आवश्यक असते. म्हणजेच त्यांचे जर उल्लंघन झाले तर ते पुन्हा प्राप्त करून घेण्यासाठी काही उपाययोजना आवश्यक असते. घटनेच्या कलम 32 मध्ये अशी उपाययोजना करण्यात आलेली आहे. नागरिकांच्या हक्कांचे उल्लंघन झाल्यास ते त्यांना न्यायालयाकडून पुन्हा प्राप्त करून देण्यासाठी घटनेत उपाययोजना करण्यात आलेली असल्याने या हक्काला घटनात्मक उपाययोजनेचा हक्क असे म्हणतात. म्हणजेच उल्लंघन झालेले मूलभूत हक्क न्यायालयाकडून पुन्हा प्राप्त करून घेण्याचा अधिकार एक मूलभूत हक्क आहे. ठीक आहे, वरील कारणांमुळेच म्हणजे आता जी काही मी तुम्हाला कारणं सांगितली त्यामुळेच मूलभूत हक्क हे वास्तव बनले आहे. मूलभूत हक्क बजावण्याचा मूलभूत हक्क प्रदान करणाऱ्या कलम 32चे वर्णन डॉक्टर आंबेडकरांनी असे केले आहे, असे कलम ज्या विना ही घटना व्यर्थ ठरेल. म्हणजे बघा किती इम्पॉर्टन्स दिलेले आहे कलम 32ला, की हे अशा प्रकारचं कलम आहे की ज्या विना ही घटना काय होईल? व्यर्थ ठरेल. हे कलम घटनेचा खरा आत्मा असून त्याचे खरे हृदयही आहे. सर्वोच्च न्यायालयाने कलम 32 हे घटनेचे मूलभूत वैशिष्ट्य असल्याचे घोषित केले आहे. त्यामुळे घटना दुरुस्तीअन्वये हे कलम काढून घेता येणे शक्य नाही किंवा त्यास घट घडवून आणणेही शक्य नाही. समजलं तुम्हाला? घटनात्मक उपाययोजनांचा हक्क कलम 32. तर आपण बघूया डिटेलमध्ये अजून थोडं. कलम 32ने प्रदान केलेल्या हक्क बजावण्याकरता उपाय काय आहेत? तर ते हक्क बजावण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडे विनंती अर्ज करण्याच्या हक्काची हमी देण्यात आलेली आहे. ठीक आहे, तर यांसंबंधित काही महत्त्वाचे मुद्दे आहेत, जसे की कलम 32चा उद्देश मूलभूत हक्कांच्या संरक्षणासाठी हमीयुक्त, प्रभावी, जलदीने किंवा कमी खर्चात व संक्षिप्त उपाययोजना उपलब्ध करून देणे हा आहे. मात्र कलम 32 अन्वये केवळ भाग 3 मधील मूलभूत हक्क न्यायप्रविष्ट आहेत. घटनेतील गैरमूलभूत हक्क, वैधानिक हक्क, प्रथाजन्य हक्क इत्यादींना संरक्षण कलम 32 अंतर्गत प्राप्त होत नाही. ठीक आहे, समजलं मूलभूत हक्कांच्या विषयी, घटनात्मक उपाययोजनांविषयी. तर हे झालं मूलभूत हक्क. तर मूलभूत हक्क आहेत हे सगळ्यात महत्त्वाचे आहेत आपल्या साठी, कारण की मूलभूत हक्कांशिवाय आपण जगू शकत नाही. आपल्यावर खूप सारे अन्याय, अत्याचार होऊ शकतात. त्यासाठीच यांची घटनाकर्त्यांनी तरतूद केलेली आहे आणि ह्यांच्यासाठी दाद मागण्यासाठी विशिष्ट अशा उपाययोजना केलेल्या आहेत. ठीक आहे, समजलं? तर हे झालं मूलभूत हक्कांविषयी. नंतर आपल्या टॉपिकचा नेक्स्ट पार्ट आहे तो आहे मूलभूत कर्तव्य. ज्याप्रमाणे समाजाचा घटक या नात्याने व्यक्तीला जसे हक्क प्राप्त होतात त्याचप्रमाणे त्या व्यक्तीला समाजासाठी काही जबाबदाऱ्या पार पाडणेही अपेक्षित असते. लोकशाहीतील लोकांनी केवळ हक्कांचीच मागणी करू नये तर कर्तव्यांप्रती त्यांनी दक्ष असावे लागते. जसे की आपण एक उदाहरण घेतलं की आपले आईवडील आपल्याला लहानाचे मोठे करतात, आपला सांभाळ करतात, आपल्याला व्यवस्थित शिक्षण देऊन आपल्याला समाजामध्ये एक सक्षम नागरिक बनवतात. त्यांचे जे कर्तव्य आहेत ते करतात. मग आपलंसुद्धा कर्तव्य आहे की ते आईवडील ज्यावेळी वृद्ध होतात त्यावेळी त्यांची काळजी करणं, त्यांच्या गरजा सोयी पुरवणं हे काय आहे? आपलं मूलभूत कर्तव्य आहे. त्याचप्रमाणे जर आपल्याला
एखादं आपल्याला संविधानाकडून एवढे जर मूलभूत हक्क मिळत असतील आपल्यासाठी, तर आपलेसुद्धा कर्तव्य आहे की देशाप्रती काही कर्तव्य बजावण्याचीच. ठीक आहे. तर मूलभूत कर्तव्य जे काही भारतीय नागरिकांचे आहेत ते भाग 4 मधील दिलेले आहेत. तर भाग 4 मधील कलम 51A हे जे आहे ते मूलभूत अधिकारांशी संबंधित आहे. भारतीय राज्यघटनेतील मूलभूत कर्तव्य तत्कालीन सोव्हिएत रशियाच्या घटनेवरून घेण्यात आली आहेत. सोव्हिएत रशियाची घटना आहे तिच्यावरून आपण मूलभूत कर्तव्य घेतलेली आहेत. त्याचबरोबर USA, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, ऑस्ट्रेलिया यांसारख्या प्रमुख देशांच्या घटनांमध्ये मूलभूत कर्तव्य आढळून येत नाही. केवळ जपानची घटना त्यास अपवाद आहे. याउलट समाजवादी देशांनी नागरिकांच्या मूलभूत हक्क व कर्तव्यांना सारखेच महत्त्व प्रदान केलेले आहे. ठीक आहे. तर आपण चित्रामध्ये सुद्धा वरील बघू शकतो की लोक कसे त्यांचे कर्तव्य विसरलेले आहेत. आंदोलन करताना ही जी सार्वजनिक मालमत्ता आहे त्यांचं नुकसान केलं जात आहे. इथे सुद्धा त्यामुळे हा व्यक्तीच्या मनामध्ये आहे की म्हणतोय की तुम्हाला तुमच्या अधिकारांची काय पाहिजे होती, जाणीव पाहिजे होती तुम्हाला तुमच्या कर्तव्यांची. अशा प्रकारचं हे चित्र आहे मूलभूत कर्तव्यांचं. आपण बघूया. तर सर्वप्रथम कलम 51A मध्ये दिल्याप्रमाणे नागरिकांची मूलभूत कर्तव्य आहेत. मूलभूत कर्तव्य काय आहेत आपली? सर्वप्रथम 51A मध्ये 10 मूलभूत कर्तव्यांची यादी देण्यात आली होती, परंतु नंतर याच्यामध्ये सुधारणा करून 11वे मूलभूत कर्तव्य जोडण्यात आलेले आहे. ठीक आहे. आता टोटल आपल्या मूलभूत कर्तव्यांची किती आहे? 86व्या घटना दुरुस्तीने काय केलं? 11वं मूलभूत कर्तव्य टाकण्यात आले. काय पुढे जे 86वी घटना दुरुस्ती करण्यात आली 2002 मध्ये, त्यावेळी 11वे मूलभूत कर्तव्य जोडण्यात आले. परंतु ज्यावेळी घटना निर्माण झाली किंवा 1976 मध्ये 42व्या घटनेमध्ये 10 मूलभूत कर्तव्यांची यादी समाविष्ट करण्यात आली होती, परंतु 2002 मध्ये 86व्या घटना दुरुस्तीने 11वे मूलभूत कर्तव्य त्यात अजून एक जोडण्यात आलं. तर आपले मूलभूत कर्तव्य कोणकोणते आहेत तर ते आपण नक्की पाहूया. ठीक आहे. तर सर्वप्रथम आपलं कर्तव्य आहे की भारतीय संविधान, देशातील आदर्श संस्थाने, राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत आणि राष्ट्रीय गान यांचा आपण काय करायला पाहिजे? सन्मान राखला पाहिजे. म्हणजे घटनेचे पालन करणे, तिचे आदर्श व संस्था, राष्ट्रध्वज यांचा आपण आदर्श ठेवला पाहिजे. त्यानंतर काय आहे? स्वतंत्र आंदोलनास प्रेरित करण्याचे तत्वांचे पालन करणे. म्हणजे ज्यामुळे आपल्या राष्ट्रीय स्वातंत्र्य लढ्यास स्फूर्ती मिळाली त्या उदात्त आदर्शाची जोपासना करून त्यांचं आपण काय केलं पाहिजे? अनुसरण केला पाहिजे. म्हणजे ज्यामुळे आपल्या राष्ट्रीय स्वातंत्र्यास स्फूर्ती मिळाली त्याप्रमाणे आपले जे काही फ्रीडम फायटर्स आहेत, क्रांतिकारक आहेत, आपले राजकीय पुढारी आहेत, ज्यांच्यामुळे आपल्याला स्वातंत्र्य आंदोलनाला प्रेरणा मिळाली, तर त्यांच्या आदर्शांचं आपण पालन करायला पाहिजे आणि त्यांच्या आदर्शाची जोपासना करून ते पुढे चालवल्या पाहिजे. ठीक आहे. नेक्स्ट आहे भारताची अखंडता, एकता, सार्वभौमत्व यांचं संरक्षण करावे. म्हणजेच भारताचे जे सार्वभौमत्व, एकता व एकात्मता आहे ते उन्नत ठेवणे आणि त्यांचं आपण काय केलं पाहिजे? संरक्षण. म्हणजे जे आपल्या देशामध्ये विविधतेमध्ये एकता आहे, अनेक जाती धर्माचे लोक आपल्या देशामध्ये राहतात, हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई, बौद्ध, पारसी, जैन. तर या सगळ्यांचं का आपली जी विविधतेमध्ये एकता आहे ती आपण अखंड ठेवली पाहिजे. धर्मनिरपेक्ष राष्ट्र बनवल्या पाहिजे, भेदभाव नाही केला पाहिजे व्यक्तीमध्ये आणि त्याचं काय केलं पाहिजे? आपण संरक्षण. म्हणजे जर अशा प्रकारचे जर दुष्कृत्य होत आहेत, जातीमध्ये भेदभाव होत आहेत, काही भांडण होत आहेत, तर आपण त्याच्याविषयी काय केलं पाहिजे? देशाचं संरक्षण केलं पाहिजे. त्यानंतर देशाचे संरक्षण करावे आणि आव्हान करता संरक्षण करण्याकरता सामील व्हावे. म्हणजेच काय? तर आपण आपल्या देशाचे संरक्षण करावे सगळ्या म्हणजे संरक्षण करणे म्हणजे तर काय? तर सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान नाही करायचे ज्यावेळी आपण नागरिक असतो त्यावेळी. परंतु जर देशाचे दुसऱ्या देशासोबत युद्ध झाले तर ज्यावेळी आपल्याला सैनिकांची कमतरता भासेल, त्यावेळी ज्यावेळी राष्ट्रपती किंवा पंतप्रधान आव्हान करतील तेव्हा देशातील तरुणांनी उत्स्फूर्तपणे देशाचे संरक्षण करण्यासाठी म्हणजेच राष्ट्रीय सेवा बजावण्यासाठी तत्पर असायला पाहिजे आणि सेनेमध्ये सामील व्हायला पाहिजे. हे आपलं कर्तव्य आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे धार्मिक, भाषिक व प्रादेशिक किंवा वर्गीय भेदांच्या पलीकडे जाऊन भारतातील सर्व जनतेमध्ये सामंजस्य
व बंधुभाव वाढीस लावणे आणि स्त्रियांच्या प्रतिष्ठेला उणेपणा आणणाऱ्या प्रथांचा त्याग करणे. म्हणजेच काय, तर सर्व नागरिकांमध्ये समता प्रभुत्व निर्माण करावे, जे धर्म भाषा व प्रदेशांच्या विरहित असावे व अशा रीतींचा प्रभांचा त्याग करावा ज्या स्त्रियांच्या सन्मानाच्या विरुद्ध असतील. ठीक आहे. तर समता म्हणजेच काय, तर व्यक्तींमध्ये भेदभाव जातीयता जी आहे ती नष्ट केली पाहिजे. त्यांच्यामध्ये उच्च नीच भाव जर असेल तर तो कमी केला पाहिजे आणि स्त्रियांचा सन्मान ठेवला पाहिजे. स्त्रियांवर अन्याय अत्याचार किंवा त्यांच्याविषयीच्या काही गोष्टी असतात त्यांचं काय केलं पाहिजे, आपण निर्बंध टाकल्या पाहिजे. स्त्रियांना सन्मान दिला पाहिजे. हे काय आहे, आपले मूलभूत कर्तव्य आहे. सामाजिक सांस्कृतिक गौरवशाली परंपरेचे महत्त्व ओळखून त्यानुसार वागावे. म्हणजे आपली जी संमिश्र संस्कृती आहे तिच्या समृद्ध वारशांचे मोल जाणून तो काय करायचं, जतन करायचं. आपल्या देशातील जे काही सांस्कृतिक पारंपरिक वास्तू आहेत, जसे की आपल्या राज्यातील गड किल्ले दुर्ग नद्या वने सरोवरे यांचं काय केलं पाहिजे, आपण गौरवशाली परंपरेचं महत्त्व ओळखायला पाहिजे आणि त्यांच्या समृद्ध वारशांचे आपण मोल जाणून त्यांचे जतन केलं पाहिजे, त्यांना नष्ट नाही केल्या पाहिजे. ठीक आहे. नंतर आहे नैसर्गिक पर्यावरण, वने सरोवर नदी व इतर वन्यजीव यांचे संवर्धन करावे, रक्षण करून संवर्धन करावे. त्याचबरोबर प्राणीमात्रांच्या प्रती दयाभाव ठेवणे. वने सरोवरे जे काही आहेत जीवसृष्टी आहे त्या नैसर्गिक पर्यावरणाचे आपण रक्षण केली पाहिजे, त्या सुधारणा केल्या पाहिजे आणि प्राणीमात्रांबद्दल काय केलं पाहिजे, तर दयाबुद्धी, प्राण्यांची शिकार वगैरे करणं टाळलं पाहिजे. आपल्या देशामध्ये राज्यामध्ये व्यवस्थित मोठे मोठे अभयारण्य उभे करून त्याच्यामध्ये त्यांना सोडलं पाहिजे. अशा प्रकारे पर्यावरणाचं रक्षण करणं हे मूलभूत आपलं कर्तव्य आहे. नंतर मानवतावाद समतावाद वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करून ज्ञान घेऊन सुधारणा घडवून आणण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन ठेवला पाहिजे. मानवतावाद आणि शोधक बुद्धी आणि सुधारणावाद यांचा विकास केला पाहिजे. एकमेकांना सहाय्य केल्या पाहिजे. अंधश्रद्धा सोडून दिली पाहिजे आणि एका नवीन समाजाची विज्ञाननिष्ठ समाजाची निर्मिती केली पाहिजे. हे आपलं काय आहे, मूलभूत कर्तव्य आहे. त्यानंतर महत्त्वाचं आहे सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण केलं किंवा संरक्षण करून अहिंसात्मक वर्तन करावे. बघा, ज्यावेळी कोणतेही संविधानाने आपल्याला अधिकार दिलेला आहे की आपण कोणतेही आंदोलन किंवा निषेध करू शकतो, परंतु ते कसं केलं पाहिजे, शांततापूर्वक केलं पाहिजे. कोणत्याही सार्वजनिक संपत्तीचं नुकसान नाही केलं पाहिजे. सार्वजनिक संपत्ती म्हणजे काय, तर सरकारी गाड्या सरकारी ऑफिसेस किंवा ज्या कोणत्याही गोष्टी असतील ज्यांच्यावर सरकारचा अधिकार असतो त्याला सार्वजनिक संपत्ती असे म्हणतात. ठीक आहे. तर अशा गोष्टींचं आपण काय केलं पाहिजे, जतन केलं पाहिजे, त्यांचं नुकसान नाही केलं पाहिजे आणि हिंसाचारपूर्वक निग्रहपूर्वक त्याग केला पाहिजे. हिंसाचार नाही केला पाहिजे. ठीक आहे. तर हे आहे आपलं कर्तव्य, सार्वजनिक संपत्तीचे संरक्षण करून अहिंसात्मक वर्तन करणे. म्हणजे दंगल वगैरे होते ह्या गोष्टींना आळा घातला पाहिजे. आपण आपलं कर्तव्य आहे की आपण त्यात सहभाग घेतला नाही पाहिजे. त्यानंतर आहे व्यक्तिगत सामूहिक क्षेत्रांमध्ये सतत उत्कर्ष करून पुढे चालण्याचा प्रयत्न करावा, ज्याने राष्ट्राची प्रगती होईल. म्हणजेच राष्ट्र सतत उपक्रम व सिद्धी म्हणजे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट करावी यांच्या म्हणजे अशा प्रकारे व्यक्तिगत व सामुदायिक कार्याच्या सर्व क्षेत्रांमध्ये उत्तमता संपादन करण्यासाठी झटत राहायचं, ज्याने की स्वतःची प्रगती त्याचप्रमाणे आपल्या देशाचे सुद्धा नाव उज्ज्वल होईल संपूर्ण जगामध्ये. जसे की आपण एक खेळाडू ॲथलेटिक खेळाडू बनूया, संगीतकार नाट्य अभिनय यांसारख्या क्षेत्रांमधून देशाचं नाव संपूर्ण जगामध्ये मोठं करायचं. हे आपलं एक काय आहे, कर्तव्य आहे. त्याचबरोबर 11वा आहे जे की 86व्या घटनादुरुस्तीने जोडण्यात आलेलं आहे 2002 मध्ये. ते आहे प्रत्येक पालकांचं कर्तव्य असेल की आपले 6 ते 14 वयोगटातील पाल्यांना शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देईल. म्हणजेच काय, जो जन्मदाता असेल किंवा पालक असेल त्याने आपल्या अपत्यास किंवा पाल्यास त्याच्या वयाच्या 6 वर्षापासून ते 14 वर्षापर्यंत शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे. आणि हे मूलभूत कर्तव्य 86व्या घटनादुरुस्तीने 2002 मध्ये काय केलं, भारतीय संविधानामध्ये समाविष्ट करण्यात आलं. तर हे आपलं मूलभूत कर्तव्य आहे की आपण आपल्या मुलांना 6 ते 14 वयोगटामध्ये शिकवलं पाहिजे. किंवा ज्या काही शासनाच्या योजना आहेत जसं की सारे शिकूया पुढे जाऊया, सर्व शिक्षा अभियान मोहीम, या मोहिमेंचा त्यांना लाभ घेऊन देणं हे आपलं कर्तव्य आहे.
ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण 2 टॉपिकवर कॉन्सन्ट्रेट केले आहे आणि डिस्कसमध्ये बघितलेले आहे. त्यामध्ये आपण मूलभूत हक्क आणि मूलभूत कर्तव्य म्हणजे काय हे अत्यंत विश्लेषण करून आपण समजून घेतलेले आहेत. तुम्हाला जर काही शंका असतील याच्याविषयी तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये क्वेश्चन विचारू शकता. मी तुम्हाला आन्सर देईन त्या आणि तुमच्या शंका दूर करण्याचा प्रयत्न करेन. त्याचबरोबर या लेक्चरसारख्या अजून व्हिडिओज जर तुम्हाला पाहायचे असतील तर आपल्या एक्झाम मॅनिॲक्स ह्या चॅनलला, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशा प्रकारच्या लेक्चरच्या अर्ली नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत लवकरात लवकर येण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.